विधानसभेला संधी मिळाली तर तशी तयारी करावी लागेल असं युगेंद्र पवारांनी म्हटलंय। सुनेत्रा काकेंना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट असल्याचं देखील युगेंद्र पवार म्हणाले। लोकांचा कल आता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। दिल्लीपेक्षा लोकांना महाराष्ट्राचं सरकार बदललेलं पाहायचंय। शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांची ही प्रतिक्रिया। गावागावात अनेक ठिकाणी पवार साहेबांसमोर आपल्या नावाची विधानसभेसाठी मागणी होत आहे। एकंदरीत कसं पाहता येणाऱ्या विधानसभा 4 महिन्याच्या कालावधीला? काय विधानसभेला अजून खूप वेळ आहे, 4-5 महिने आहेत, 4 महिने। त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्याबद्दल काही विचार केलेला नाहीये, पण बघू। दादा, आज काकींना सुनेत्रा काकींना निवडणुकीनंतर राज्यसभेची उमेदवारी मिळालेली आहे। कसं पाहता एकंदरीत राज्यसभेची उमेदवारी? नाही मिळाली आहे का? उमेदवारी दिलेली आहे, अर्ज भरला म्हणजे दिली आहे उमेदवारी? उमेदवारी मिळाली। मला माहिती नाही, अजून मी ते बघितलं नाहीये। जर मिळाली असेल तर मग चांगलं आहे। पवार साहेबांनी अनेक समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची वेळ घेतलेली आहे। अगदी मुख्यमंत्री यांना मंत्रिमंडळात सर्वांना भेटणार देखील आहेत ते। पण ह्या समस्या सोडवण्यासाठी साहेब 4 महिन्यानंतर या समस्या सोडवण्यासाठी सत्ता आम्हाला विधानसभाची सत्ता हातात द्या, तर येणाऱ्या काळात ही परिस्थिती कशा पद्धतीने राहील 4 महिन्याच्या काळात? काय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण परिस्थिती बघितली किंवा आता लोकसभेचा निकाल जरी बघितला, 48 पैकी 30-31 सीट्स आपल्याला मिळालेत आणि लोकांचं कल आता साहेबांच्या बाजूने आहे, महाविकास आघाडीच्या बाजूने आहे असं आम्हाला आता बघायला मिळतंय। आणि लोकांच्या मनात असं दिसतंय की दिल्लीपेक्षा त्यांना महाराष्ट्राचं सरकार बदलायचं आहे असं लोकांनीच ठरवलंय। महाराष्ट्रात एकंदरीत येणाऱ्या 4 महिन्यात आपल्याला खात्रीशीर वाटतंय का महाविकास आघाडीची सत्ता येईल? असं वाटतंय। आता परवाच मी तुमचाच सर्वे बघितला, TV9नी सर्वे जो केलेला, तिथं असं दिसतंय की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी।